मित्रांनो, आजच्या पत्रकार परिषद आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची पत्रकार परिषद घेणार आहेत आमचे मुरुडचे आमदार माननीय मिहिरजी कोटेचा आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत मुंबईचे आमचे महासचिव संजयजी उपाध्याय। मिहिरजी फार कमी प्रेस कॉन्फरन्स घेत असतात, मात्र कोविडमध्ये ज्या प्रकारची या सरकारच्या माध्यमातून धांदली झाली अशा एका सेंटरचं ते उदाहरण घेऊन आपल्या समोर येतात आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली पत्रकार परिषद सुरू करावी। नमस्कार। आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये जेवढे जम्बो फॅसिलिटीज आहेत त्या जम्बो फॅसिलिटीजमध्ये डॉक्टर्स आणि मेडिकल मॅनेजमेंट हे आपण आउटसोर्स केलेलं आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे प्रायव्हेट NGOजना एजन्सीजना, आणि या कॉन्ट्रॅक्टद्वारे पर पेशंट पर डे एसिम्प्टोमॅटिक पेशंटसाठी आपण 1100 रुपये प्लस टॅक्सेस देतो। त्याचप्रमाणे ऑक्सिजनेटेड बेडवरती जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण 1650 रुपये प्लस टॅक्सेस असा तो कॉन्ट्रॅक्ट आहे, असा करार आहे। मुलुंडचा रिचर्डसन अँड क्रुदास जम्बो फॅसिलिटी कोविड सेंटरमध्ये अशाच प्रकारेचा एक कॉन्ट्रॅक्ट आपण आशा कॅन्सर अँड रिसर्च ट्रस्ट या NGOला दिलेला होता। 26 जुलैपासून यांना तेथे डॉक्टर्स, कन्सल्टंट्स, MDs, परिचारिका, वॉर्ड बॉयज, टेक्निशियन हे सर्व उपलब्ध करायचे होते आणि सेवा द्यायची होती। 26 जुलैपासून जेव्हा हे सेंटर चालू झाला तर बऱ्याच प्रमाणात तक्रारी येत होत्या। आता 17 ऑक्टोबरला तिकडचे जे सुपरवायझिंग डीन आहे महानगरपालिकातर्फे, जे हे पूर्ण जम्बो फॅसिलिटीचा देखरेख बघतात, त्यांनी एक रिपोर्ट अतिरिक्त आयुक्तांना एक अहवाल सादर केला। 16 पॉइंटचा हा रिपोर्ट आहे आणि या 16 पॉइंटमध्ये तिकडे काय काय घोड चाललंय, किती केअरलेसनेस आहे, कसं ट्रीटमेंट आपण देत नाहीत रुग्णांना, त्याचा डिटेल्ड आहे। त्यातील प्रमुख जे पॉइंट्स आहेत अहवालाचे ते मी सांगतो। सर्वप्रथम महानगरपालिकेतर्फे दिलेला जो परचेज ऑर्डर असतो त्याप्रमाणे एक कॅल्क्युलेशन असतो की एवढे पेशंट्स आहेत तर आपल्याला एवढे डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन्स, वॉर्ड बॉयज आणि इंटेन्सिव्हिस्ट आणि MD जे सिनियर डॉक्टर्स असतात तेवढे 24/7 त्या सेंटरमध्ये उपलब्ध असले पाहिजे। या अहवालामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की थ्रूआउट हे 90 दिवस जवळपास 30 ते 50% जे रिक्वायरमेंट होती त्याचा 30 ते 50% डॉक्टर्स आणि इतर स्टाफ तिकडे अवेलेबल असायचा। सांगण्याची गरज नाही आहे, एका एवढ्या मोठ्या सेंटरला जेवढे डॉक्टर्सची रिक्वायरमेंट आहे त्याचे अर्धेच फक्त तिकडे उपलब्ध असेल तर आपण रुग्णांना नीट उपचार देऊ शकत नाही। दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा जो होता की EOI मध्ये जे स्पेसिफिकेशन्स होते की जे नर्सेस आहेत त्याचा कॉम्पिटन्स आणि क्वालिफिकेशन्स काय असावा, त्याप्रमाणे नर्सेस तिकडे उपलब्ध नाही। मला जी मौखिक बातमी भेटली की इनकॉम्पिटंट परिचारिका असल्यामुळे तिकडे पेशंट्सला ज्यावेळी आपण इन्क्युबेशन करतो किंवा ब्लड टेस्ट करतो तर आपल्याला ती सुई आपण प्रिक करतो, 3-3 वेळा 4-4 वेळा पेशंट्सवरती प्रिकिंग व्हायचं, कारण ते ट्रेंड नव्हते, ते स्किल्ड नव्हते परिचारिका। तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की केंद्र शासनाप्रमाणे ICMRचा जे गाईडलाईन्स आहे, डिस्चार्ज पॉलिसीज आहेत की एखादा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना 10 दिवसानंतर आपल्याला डिस्चार्ज द्यायचा असतो। आपल्या डीननी हे रिपोर्टमध्ये मेन्शन केलेलं आहे की वारंवार ह्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतरही हे डिस्चार्ज पॉलिसी त्यांनी पाळली नाही आणि
पेशंटला गरज नसतानाही सेंटरमध्ये ते ठेवायचे. आपल्याला मी आधी सांगितलं की 1100 रुपये पर डे पर पेशंट या ट्रस्टला महानगरपालिका चुकवतात आणि म्हणून जेवढे दिवस आपण डिस्चार्ज विलंब केलं तेवढा ते ट्रस्टला आपण जास्त बिल देणार आणि म्हणून वारंवार त्यांना सांगल्यानंतरही त्याच्यावरती काहीच झालेलं नाही. एखादा पेशंट रुग्ण ज्यावेळी एक हॉस्पिटलमध्ये किंवा अशा कोविड सेंटरमध्ये ॲडमिट असतो तर त्याचा एक डेली समरी बनते की आज त्या रुग्णांवरती आपण काय उपचार केलं, त्याला काय काय दवाई दिली, त्याचा हेल्थ रिपोर्ट. तर हा जो हेल्थ रिपोर्ट आणि समरी असते ते डेली बेसिसवरती दैनंदिनी स्टेटस अपडेट होतच नव्हता. जेणेकरून आज माझ्यावरती काय उपचार चाललाय त्याची जे बातमी असते ते समरीमधनं कळते काय उपचार चाललाय, ते अपडेटच व्हायचा नाही आणि तेही त्यांच्या निदर्शनास आलं. या डीननी त्या ट्रस्टला वेळोवेळी ईमेल्सही केले पण त्याच्यात काहीच सुधार झालेला नाही. ह्या EOI प्रमाणे एक MD डॉक्टर कन्सल्टंट्स जे सिनियर कन्सल्टंट असतात त्या जम्बो सेंटरमध्ये 24/7 उपलब्ध असले पाहिजे. तर ते कन्सल्टंट्स फक्त ऑन कॉल यायचे, मतलब गरज पडली की ते कन्सल्टंट यायचे आणि निघून जायचे. अति महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की जसं मी सांगितलं ऑक्सिजनेटेड बेडवरती पेशंट असला की त्याला महानगरपालिका 1650 रुपये देतात. तर ज्या पेशंट्सला ऑक्सिजनची गरजच नाही त्या पेशंटलाही आपण ऑक्सिजन द्यायचो. दुसराही त्यांच्या अहवालात हे दिसून येते की जो पेशंट एसिम्प्टोमॅटिक बेडवरती आहे तरीही ऑन पेपर त्याला ऑक्सिजन बेडवरती दाखवतात जेणेकरून बिलाची वाढीव होणार. माझा मुंबईचा एकदम सिनियर जो कोविडमधला खूप सिनियर डॉक्टर आहे त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं की पैसे कमावणं एक वेगळा भाग आहे पण ज्यावेळी तुम्ही एका पेशंटचा समरीवरती हे लिहितात की तो ऑक्सिजनवरती आहे तर ऑन पेपर तुम्हाला त्याचा SpO2 लेवल दाखवावा लागतो की 95 पेक्षा जो लेवल कमी जातो ऑक्सिजनचा म्हणून त्याला आपण ऑक्सिजन देतो आणि म्हणून त्याला अँटीबायोटिक्स तसे देण्यात येतात जेणेकरून त्यांचं ऑक्सिजन लेवल परत रिवाईव्ह करता येईल. म्हणजे ज्याला गरज नाही आहे त्यांनाही आपण हे रिपोर्टमुळे तसे दवाई आपण दिलेली आहेत आणि जे खूप गंभीर आहे. कारण मला गरज नाही आणि तुम्ही मला ते अँटीबायोटिक्स दिले की माझे बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट येतो. दवाईचा अतिवापर गैरवापर झालेला आहे तेही या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति महत्त्वाचा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा त्या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध असतानाही रुग्णांना द्यायचा असेल त्यावेळी देत नाही. रेमडेसिवीर इंजेक्शन एक ठराविक पॅटर्नमध्ये देतात, त्याचा क्वांटम असतो. ते काही गाईडलाईन्स या ट्रस्टच्या डॉक्टरांनी पाळलेली नाही. मौखिक रूपे तर मला हे सांगण्यात आलं की हे जे परिचारिका होती ते तेवढी कॉम्पिटंट नसल्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा त्यांना महत्त्वही कळायचं नाही आणि रेमडेसिवीर इंजेक्शन डस्टबिनमध्ये सापडलेत. जे इकडे लोक रेमडेसिवीरसाठी मरत होते त्यावेळी हे रेमडेसिवीर इंजेक्शन डस्टबिन्समध्ये सडत होते. थोडक्यात हे रुग्णांच्या जीवाशी खेळत होते आणि 17 ऑक्टोबरला ज्यावेळी हे 16 पॉईंटचा अहवाल पुटअप झाला की या ट्रस्टचा इमिजिएटली टर्मिनेशन व्हावा. खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की अजूनपर्यंत मी हे प्रेस कॉन्फरन्स घेईपर्यंत या ट्रस्टवरती काहीच कारवाई झालेली नाही, काही ॲक्शन झालेली नाही आणि वरनं खाली महानगरपालिकाचे काही अधिकारी फाईल अपडाऊन करतायत आणि अजूनपर्यंत याच ट्रस्टचा तिकडे काम चालू आहे. 17 ऑक्टोबर ते आज 3 डिसेंबर
या कालावधीत 45 दिवस झाले, जवळपास 20 रुग्णांचा तिकडे मृत्यू झालेला आहे. आणि याचा जबाबदार कोण आहे? कारण हा अहवाल तिकडचे डीनचा आहे 16 पॉईंटचा. एवढे लॅप्सेस असतानाही ॲक्शन घेतलेली नाही. आणि म्हणून मी आज महानगरपालिकाचे आयुक्त इक्बाल सिंग चहलला एक डिटेल्ड पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये हे सर्व पॉईंट्स मेन्शन्ड आहे. आणि मी हे मागणी केलेली आहे. पहिली की इमिजिएट बेसिसवरती यांचा कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट व्हावा. सेकंड, जे डॉक्टर्स, जे ट्रस्टचे अधिकारी, जे महानगरपालिकेचे अधिकारी ने हे डिले डालिंग केली आहे या ॲक्शन घेण्यामध्ये, जेणेकरून रुग्णांना नुकसान झालेलं आहे, त्यांच्यावरती अंडर नेग्लिजन्स FIR फाईल व्हावी. कारण आपण मुंबईकरांचा जीवाशी खेळत आहोत. आणि तिसरं की महानगरपालिकेची एक डेथ कमिटी आहे. जे पण मृत्यू होतात आणि काय संशयास्पद वाटला तर या डेथ कमिटी मार्फत त्याची इन्व्हेस्टिगेशन होते. तर माझी ही मागणी आहे की त्या डेथ कमिटीने हे 20 रुग्ण जे गेल्या 40 दिवसात मृत झालेले आहेत त्यांचा इन्व्हेस्टिगेशन व्हावा. आणि जर 48 तासात हे ॲक्शन नाही झाली तर मी मुंबई हायकोर्टात PIL फाईल करणार. थोडक्यात महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट्समध्ये, रोडमध्ये, ब्रिजेसमध्ये भ्रष्टाचार असतो. पण आज या पॅन्डेमिक काळात मुंबईकरांचा जीवाची काळजी न करता आपण कोणाला प्रोटेक्शन देतोय, त्या ट्रस्टला कशाला देतोय, कोणाचे आशीर्वाद आहेत त्याच्यावरती, की एवढे मेजर सिरियस लॅप्सेस असूनही 40 दिवसपर्यंत आपण त्या ट्रस्टवरती काहीच कारवाई करत नाही. म्हणजे पैसे गोळा करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी आपण लोकांना मृतद्वारावरती नेत आहोत. आणि तरीही सिरियसनेस नाही आहे. आणि हे खूप गंभीर विषय आहे. आणि माझी ही अपेक्षा आहे की महानगरपालिका आयुक्त, महाराष्ट्र शासन या गंभीर बाबीचा दुर्लक्ष करणार नाही आणि इमिजिएट ॲक्शन त्यांनी घ्यावी अशी माझी मागणी आहे. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. नाव काय आणि दुसरं याच्यामध्ये कुठल्या मिनिस्टर्स किंवा काही कोणाचं पॉलिटिशियनचा हात आहे का नाही ॲड्रेसच्या मागे कोणाचं? डीन जे मुलुंडचे अग्रवाल हॉस्पिटलचे आंग्रे साहेब होते त्यांनाच तिकडचाही डीन आपण केलं होतं महानगरपालिकेतर्फे, आंग्रे. आणि त्या डीनचा हा पूर्ण रिपोर्ट 17 ऑक्टोबरला टर्मिनेशन ऑफ सर्व्हिसेससाठी वरती पाठवण्यात आला होता. त्याचाच अजून मी गेलेलो नाही आहे की या ट्रस्ट चा पाठीमागे कोणत्या मिनिस्टरचा हात आहे किंवा नाही. पण हे नेमकं खरं आहे की एखादा मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद निश्चितच आहे. आणि त्याच कारणाने आज 40 दिवस झाले एवढे सिरियस इश्यू असतानाही या ट्रस्टवरती काहीच ॲक्शन घेण्यात नाही आली किंवा त्यांची सर्व्हिसेस पण चालू आहे अजून. तर हे आपण जो म्हणतो एका मोठा नेत्यांचा आशीर्वाद निश्चितच या ट्रस्टवरती आहे. The contract was given in first week of July and 26th July they were supposed to start the services. So it's 26 July to 26 October. October.